नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी आपण तयारी करतो आहोत। 6वी आणि 9वी मध्ये असलेली मुलं या परीक्षेसाठी अपियर होऊ शकतात। 8 नोव्हेंबरला परीक्षेची तारीख आली आहे। आता 3 महिन्यापेक्षा थोडे जास्त दिवस बाकी आहेत। तर काउंटडाऊन सुरू करा, छान अभ्यास करा, मस्त प्रिपरेशन होऊ द्यात। क्वेश्चन सॉल्विंगच्या प्रॅक्टिसमध्ये माझ्या चॅनलची तुम्हाला मदत होते। आपण सध्या 2024च्या प्रश्नपत्रिकेतून घेतलेले प्रश्न सोडवतोय। खालीलपैकी मधमाशांची कोणती जोडी फलित अंड्यातून बाहेर येते? पर्याय आहेत कामकरी माशी व नर माशी, राणी माशी व कामकरी माशी, राणी माशी व नर माशी का वरील सर्व? हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला मधमाशातील लिंग निर्धारण माहिती असायला हवं, म्हणजे सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बी। इथे कसं असतं बघा, पॅरेंट्स जे असतील त्यामध्ये राणी माशी आणि नर माशी यांचं राणी माशी ही डिप्लॉइड असते, 2n = 32 आणि नर माशी n = 16 हेप्लॉइड असते। इथे मिओसिसच्या प्रोसेसने गॅमेट्स फॉर्म होतात जे हेप्लॉइड असतात पुढे, आणि इकडे मात्र मायटोसिसच्या फॉर्मने गॅमेट्स फॉर्म होतात मेलमध्ये, नर माशीमध्ये। ठीक आहे, येते लक्षात? नेहमीच्या फर्टिलायझेशनच्या प्रोसेस प्रमाणे इथे 2n तयार होतं जे पुढे 32 असतं, आणि या 2n डिप्लॉइडमध्ये डिप्लॉइड फिमेल असतात ज्यामध्ये राणी माशी आणि कामकरी माशी तयार होतात। इथे नर माशी तयार होताना फर्टिलायझेशन होत नाही, पार्थिनोजेनेसिस नावाची प्रोसेस होते आणि हे n = 16 म्हणजे हेप्लॉइडच असतात। तर अशा प्रकारे हे नर माशी हेप्लॉइड जिथे जे विदाउट फर्टिलायझेशन तयार होतात। आपल्याला इथे फलित अंड्यातून बाहेर येणाऱ्या मधमाशा कुठल्या हे विचारलंय। तर आता जसं बघितलं आपण, राणी माशी आणि कामकरी माशी या फलित अंड्यातून बाहेर येतात जे डिप्लॉइड असतात। त्याच्यामुळे पर्याय बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे। ठीक आहे, चला तर मग आजचा व्हिडिओ इकडेच थांबवते। असेच अजूनही सोडवलेले MCQs घेऊन येते। चॅनलला नक्की बघत राहा, लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। भेटत राहूया, टाटा।